हो, हो. मॅडमनी खूप छान मॅडम करताय काम. हो, आम्हाला परत मॅडमच हव्यात. ॲक्चुअली इथे आता सोनसाखळी चोर पण आहेत. सकाळी-सकाळी लेडीज फिरायला जातात खूप अर्ली मॉर्निंग, तर ते सेफ्टी करता मॅडमनी बघायला पाहिजे. और अपर्णा सानवी जी बहुत अच्छी है वो, और जो उन्होंने हमारे लिए सुविधा की है उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। भरपूर वाहतूक होते. रस्ता क्रॉस करताना भरपूर त्रास होतो. नमस्कार, मी धनश्री पाठारे. आपण पाहतात नवराष्ट्र. राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या 29 महानगरपालिकांमध्ये एक महत्वाची महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका. याच अनुषंगाने आपण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विविध प्रभागांमध्ये भेट देत आहोत. त्या प्रभागांमधील समस्या काय आहेत त्या जाणून घेत आहोत तेथील स्थानिक नागरिकांकडून. अशाच एका प्रभागामध्ये आज आपण आलेलो आहोत, ते म्हणजे कळवा येथील मनीषा नगर परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. येथील स्थानिक नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, कोणत्या समस्यांना ते सामोरे जात आहेत, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग. जी मुझे इधर कोई भी समस्या नहीं है। मुझे अभी इधर आके 17 साल हो चुके हैं और अपर्णा सानवी जी बहुत अच्छी है वो, और जो उन्होंने हमारे लिए सुविधा की है उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। जो आज तक जी नहीं, कभी नहीं। जी जी नाही, ठीक आहे, काय नाही, लाईट पण खूप बरोबर छान येते, तर काय त्रास नाही. सॉरी, कळला नाही मला. नगरसेवक यही चाहिए आपको? हाँ जी, यही चाहिए, क्योंकि मैं जब से इधर आई हूँ तब से वही थे और वो काफी अच्छे हैं, सभी अच्छे हैं. ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुमचं नाव? कविता नितेश मुंदडा, कुठे राहता तुम्ही? मनीषा नगर गेट नंबर 2. ओके, तुमच्या विभागामध्ये काय समस्या आहेत एकूण? ॲक्चुअली इथे आता सोनसाखळी चोर पण आहेत. सकाळी-सकाळी लेडीज फिरायला जातात खूप अर्ली मॉर्निंग, तर ते सेफ्टी करता मॅडमनी बघायला पाहिजे. आणि आमच्या सोसायटीच्या इथे पाणी तुंबतं पावसाळ्यात वगैरे, तर मच्छर खूप होऊन जातात. बाकी मुलांना पण आता सध्या प्रकरण चालू आहे किडनॅपिंगचं वगैरे, तर मुलांच्या हिशोबाने पण ग्राउंड वगैरे व्यवस्थित पाहिजे. हो, हो. मॅडमनी खूप छान मॅडम करताय काम. हो, आम्हाला परत मॅडमच हव्यात. ज्या समस्या आहेत त्यांच्याकडून सॉल्व्ह करून. हो, हो. हां. ताई तुमचं नाव? सुजाता वाघ, कुठे राहता? मनीषा नगरमध्ये गेट नंबर 2. ताई तुमच्या विभागामध्ये काय समस्या आहेत? काही नाही, पावसाळ्यात जरा पाणी साचतं, वाहतूक कोंडी, ते भरपूर वाहतूक होते. रस्ता क्रॉस करताना भरपूर त्रास होतो. अच्छा, मग त्यासाठी तुमचे जे आता इलेक्शन लागले तर लोकप्रतिनिधींना काय सांगाल तुम्ही? ते काय तर ते करायला? मेन वाहतूक कोंडीचा हे केला पाहिजे, विचार केला पाहिजे. तिथे सिग्नल वगैरे बसवून काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आधीचे जे 5 वर्ष लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कामाने तुम्ही समाधानी हो आहात? हो, आहे खूप हेल्पफुल. आणि थँक्यू. पुढे पण तुम्हाला तेच हवे आम्हाला. कळवा येथील मनीषा नगर परिसरामध्ये आपण सध्या फिरलो आणि येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने समस्या येणारे ते म्हणजे या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं. त्याचप्रमाणे महिलांचे प्रश्न आहेत ते आपण इथल्या महिलांकडून जाणून घेतले. अशा अनेक समस्या या प्रभागामध्ये सध्या तरी प्रलंबित आहेत आणि जर नागरिकांना विचारलं तर त्यांना हेच नगरसेवक पुढील 5 वर्षासाठी देखील हवेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हे नगरसेवक या प्रश्नांवर तोडगा काढतात का, यासाठी प्रयत्नशील राहतात का, हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.